जो हिंदू इतका काम करेगा वही देश पे राज करेगा। जो हिंदू हिताचे निर्णय घेईल, जो हिंदू हिताचं काम करील, तो देशावर राज्य करेल, तो आमचा नेता असेल। आता काल परवा मी ते आपले आमदार साहेब आहेत गोपीचंद पडळकर साहेब, त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना दुधाची आंघोळ घातली। काहींच लय मुळव्यात उठलो, म्हटले दुधाची आंघोळ त्यांना का, दुधाची आंघोळ त्यांना का, दुधाची आंघोळ त्यांना का घातली माहितीये? अहो मागच्या काळात आपल्या हिंदू धर्मियांचं मोठ्या प्रमाणात ख्रिश्चन धर्मामध्ये धर्मांतरण करायचं काम या पादऱ्यांनी चालू केलं होतं। ते सांगलीच्या ऋतुजा राजगेचं प्रकरण घडलं, देशभर आक्रोश निर्माण झाला आणि शहरांमध्ये जाऊन त्या काळात गोपीचंद पडळकर साहेबांनी मोर्चे घेतले आणि जाहीर दम दिला की असले पादरे जर गावात येत असतील ना तर त्यांना जशास तसं उत्तर द्या। त्या पादऱ्यांनी मिरवणुका काढल्या, म्हटले आमदारकी घालवा याची। तेव्हा गोपीचंद पडळकर साहेबांनी पुन्हा उत्तर दिलं, अरे तुम्ही म्हणताय ना येशू सगळं करीतो, मग माझी आमदारकी घालवायला मोर्चे काला काढतात? येशूलाच सांगा आमदारकी घालवा। बोलले ना, वचक बसला त्या पादऱ्यांना। लव्ह जिहादचं प्रकरण घडलं, लँड जिहादचं प्रकरण घडलं। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुठेही हिंदू बांधवावर जर अन्याय झाला तर ते गोपीचंद पडळकर साहेब धावून जातात। मग मी म्हटलं त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी जर आपण त्यांना दुधाची आंघोळ घातली तर ते आता जेवढं हिंदुत्वाचं काम करताय त्याच्यापेक्षा जास्त करतील। ते अजून जो अरे म्हणतील हे धर्माचार्य माझ्या पाठीशी उभे राहिले, धर्मप्रचारक मला एवढं आंघोळ घालताय दुधाची, आता धर्मासाठी जीव द्यावा लागला तरी देईल म्हणतील ना ते।